मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय प्रश्नावर माध्यमांशी संवाद साधलाय. काय म्हणाले संजय शिरसाट पाहूयात. सादर करण्याची याचिका आहे आणि तेच जलसंपदा खात्याचं सांभाळतात. खातं कुणाकडे जरी असलं तरी न्यायिक भूमिका जी आहे ते प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेले डायरेक्शन हे त्यांना पाळावे लागणार आहे. म्हणून खातं एखाद्या मंत्र्यांकडे गेलं म्हणून भूमिका बदलते असं नाही. जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या आधारात त्यांना सर्वांना याचा पाणी हा त्यांना द्यावा लागेल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमित शहाच्या भेटीला गेले. काही नवीन हालचाली होण्याची शक्यता आहे का, शिवाय काही अंदाज आहे का? ते पक्षांतर्गत विषय आहे. त्यांचा आता काही दिवसानंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. म्हणून कदाचित त्याची चर्चाही असेल. त्यांचं एक अधिवेशन सुद्धा शिर्डीला आहे, त्याच्या संदर्भात चर्चा असेल. म्हणून तो पक्षांतर्गत भेट देशमुख हत्येचे आज जे पकडलेले आरोप आहेत, आतापर्यंत जे पकडलेले आरोप आहेत हे केवळ प्यादे आहेत. ते बघा, प्यादे आहेत, वजीर आहेत, राजा आहे, यावर आता भाष्य करण्यापेक्षा यंत्रणेला त्यांचा तपास करू द्या. रोजचा जो रिपोर्ट त्या यंत्रणेकडे येतोय किंवा त्या तपासामध्ये जे जे निष्पन्न होतंय त्यावर यंत्रणा पूर्णपणे आपली तपासाचा दिशा ठरवते. म्हणून मला वाटतं आता तपास यंत्रणेमध्ये जास्त इंटरफेअर करणं योग्य नाही. संदीप क्षीरसागरांचा असा दावा आहे की वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे आणि मंत्री धनंजय मुंडे असल्यामुळे त्याला संरक्षण मिळते. कोण मास्टर माइंड आहे, काय आहे, याला तपास करू तर द्या ना. एखाद्याचं नाव घेऊन आपण डायरेक्ट त्याला फासावर चढू शकत नाही. काही कायदेशीर प्रोसिजर असतात. तपासाचं काहीतरी एक वेगळी दिशा असते. ते सगळे एव्हिडन्स जमा करावं लागतात. त्या एव्हिडन्स कोर्टासमोर जावं लागतात. त्यानंतर कोर्ट सुद्धा त्या एव्हिडन्स पाहूनच शिक्षा देते. तातडीने कुणावर कारवाई होत नसते. परंतु तपासाच्या याच्यामध्ये आपल्याकडून मला वाटतं आता राजकीय सर्वच पुढारी कोणत्याही पक्षाचे असो, हा तपासामध्ये आता आपण कोणीही अडथळा आणू नये. तपास यंत्रणा जर काही चुकत असेल किंवा आपल्याला वाटत असेल की काही केलं पाहिजे तर त्यांनी जे तपास यंत्रणाचे प्रमुख असेल त्यांना भेटून त्याला त्याबद्दलची माहिती जरूर दिली पाहिजे. मी विरोध करावा असा विरोधाला विरोध करावा असं नाही, परंतु जाहीरपणे बोलून त्याच्याबद्दलचं डिस्टर्बन्स जे आहे तपास यंत्रणा देतात ते येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. असा प्रश्न उपस्थित होतो की या मत्स्यगोप प्रकरणातले सगळेच आरोपी पुण्यातच सापडत आहेत. काही राजकीय वरद हस्ता आहे का पुण्यात? तो तपासामध्ये येईल ना. आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टपणे सांगितलंय की मी तो कोणीही असेल, कोणाचा जरी त्याचा इंटरफेअर आढळला तर त्याला माफ केलं जाणार नाही. एवढी स्पष्ट भूमिका जेव्हा मुख्यमंत्री घेतात त्या टायमाला त्याच्यावर शंका उपस्थित करण्याचं काहीच कारण नाही. सत्ताधाऱ्यांवर विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलाय. कराडांना संपवून या ठिकाणी पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतात असा गंभीर आरोप आहे. आणि एक एक जे आरोपी बाहेर येतात त्यांना संपवण्याचा कट आहे. आता कराड पकडला गेला, त्याची कस्टडी चालू आहे, ती त्यांना चांगली वाटत नाही. त्याला संपवण्याचा प्रयत्न करतायत म्हणतायत. मग आता त्याला काय आता कुठं काय केले काय पाहिजे ते त्याच्या सूचना मार्गदर्शन त्यांनी केलं पाहिजे. त्यांना कुठं आणखीन 5 स्टार मध्ये ठेवलं पाहिजे, त्यांना कुठं आणखीन त्यांचे बडदास्त ठेवली पाहिजे ते सांगा. यंत्रणा काही करायच्या अगोदरच त्याला एवढं प्रोटेक्ट करण्याचं कारण पण काय? एका अर्थाने त्याला ते प्रोटेक्ट करतायत आणि त्याच्यावर आरोप नाही करत तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात असं माझा आरोप आहे.